मित्रांनो, आमचे सहकारी मित्र सत्यवान चव्हाण ते भटवाडी या गावात राहतात. त्याने पण एक जाळं टाकलं होतं. तो आमच्या अपोजिट साईडला होता, तलावाच्या त्या साईडला. तर त्याने जवळजवळ 1-2 किलो मासे मारलेत. काय बोलतात त्याला? नायन्या. म्हणजे ते नायन्या काय असतात हे तुम्हाला आम्ही दाखवतो. आता ते आम्ही मासे साफ करण्यासाठी तलावाच्या बाजूला जातोय. तर बघाच मित्रांनो, पाहू शकताय त्याला जे मासे भेटले होते ते एवढे आहेत. जवळजवळ बघू शकताय, मला वाटतं 15-20च्या वरती असतील. आणि त्यात आम्ही स्वच्छ करतोय. हे स्वच्छ केल्यानंतर आम्ही इथे शिजवणार आहोत तव्यावरती. चविष्ट आणि काय सुरमईसारखा मासा आणि जास्त करून काटेरी मासा असतो, बरोबर ना? त्याला जास्त करून काटे असतात या माशामध्ये, ते बघून खावे लागतात. पण गोड्या पाण्यातला एकदम चविष्ट मासा. गोड्या पाण्यातला एकदम चविष्ट मासा आणि ह्याच तलावातला आहे मित्रांनो. तो पाहू शकताय. हे अशी अति उत्साही माणसं आमच्या गावामध्ये आहेत. तर अशी एन्जॉयमेंट आम्हाला खरंच गावामध्ये करायला भेटते, ते बघू शकता. आणि जर आमच्या बरोबर आणि 3 जण सहभागी झालेत आणि ते थंडा घेऊन येतात. पाहू शकता, देवेंद्र एक आहे आणि आपला बंटी आहे आणि मोहन इकडे. मोहनाच्या हातामध्ये तुम्ही बघू शकताय थंडा आहे आणि काय स्नॅक्स. तर अशी मजा जर बघायची असेल तर नक्की गावी यावं लागतंय. पाहू शकता तुम्ही इकडे सुंदर असा लक्ष्मी तलाव. आणि लक्ष्मी तलावमध्ये इथं जाळं सोडलं आहे मी या साईडला. सध्या जो मगाशी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तर इथे सध्या जाळं सोडलंय. आणि आता आम्ही थोडं दगड मारणार आहोत. आणि दगड मारल्यानंतर जे मासे जाळ्यामध्ये अडकतील ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये पहा. आणि आता आपला गुरु इकडे मासे स्वच्छ करतोय, साफ करतोय. मोहन काय करतोय? तर मित्रांनो, ह्या सुंदर अशा वातावरणामध्ये आमच्या गावामध्ये लक्ष्मी तलावाच्या बाजूला पाहू शकताय आमचा एक गावचा मित्र आहे. माझा घराच्या पाठीमागे जातो, माझा लंगोटी यार. तर बघू शकताय तो त्याने स्वतःसाठी भाकरी आणि झुणका ही मजा काही वेगळीच आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकताय या तलावाच्या बाजूला बसून झुणका आणि भाकरी खाणं म्हणजे एक सुख आहे, सुख, खरं सुख. पाहू शकताय तुम्ही. त्याने सकाळपासून काय खाल्लं नव्हतं कदाचित आणि तो बाहेर गेला होता बाजार आणण्यासाठी, कारण का त्यांच्या घरी उद्या कार्यक्रम असल्यामुळे त्याने भाकरी म्हणजे नाश्ता करू शकला नाही. म्हणून तो या सुंदर अशा वातावरणामध्ये, त्याचं डोकं खरंच मानावं लागेल आपल्याला की या सुंदर अशा वातावरणामध्ये तो भाकरी खाण्यासाठी इथे आलाय. आणि बघू शकता इथे आपला बंटी आणि सत्यवान जे सध्या आपण जाळं टाकलं होतं आता, तर ते काढण्यासाठी आता ते उतरलेत खाली. तर बघूया आपण आपल्याला अजून किती मासे मिळत आहेत. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही इथे सत्यवान आणि आपला बंटी तर जाळं काढतायत. तर बघूया मासे किती भेटलेत. काढल्यानंतरच समजेल की आपल्याला मासे किती भेटलेत. आपला मित्र सहकारी जो मित्र आहे आपला सत्यवान चव्हाण, त्यानंतर आपल्याला मासे दिलेत थोडे. तर बघूया आता आम्ही जाळं टाकलं आहे आणि त्यात मासे किती सापडत आहेत. तर बघू शकताय तुम्ही दोघेजण उतरले सध्या इन्नर घेऊन पाण्यामध्ये. तर काय भेटतं ते आपण बघूया. तर बघूया बाहेर आल्यानंतर काय, मला तर वाटत नाही काय मासे भेटलेत. तर बाहेर आल्यानंतर जरा बघूया काय मासे भेटलेत का जाळ्यामध्ये. फोटो नाही, व्हिडिओ काढतोय. तर मित्रांनो, 20 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला हा मळीचा मासा म्हणजे मळवा बोलतो आम्ही त्याला, इकडे बघू शकता हा एक. आणि आपली ही नायनी म्हणजे जो मगाशी मासा तुम्हाला दाखवला त्यातलाच एक मासा आहे हा काटेरी मासा, नायनी बोलता त्याला. म्हणजे आम्ही 20 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला फक्त हे 2च मासे मिळालेत. म्हणजे हे तुम्ही एक गोष्ट अधोरेखित करू शकता की 20 मिनिटानंतर आम्हाला हे 2 मासे भेटलेत. मित्रांनो, परत एकदा दुसऱ्यांदा जाळा टाकतोय. आपल्याला 2च मासे मिळालेत 20 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर. आणि इकडे आपली सगळी मंडळी मासे साफ करते.
मित्रांनो दुपारचे 2:30 वाजलेत आणि आम्ही जे आम्हाला मासे भेटले होते ते आता सध्या आम्ही स्वच्छ करून तलावातून स्वच्छ करून साफ करून ते आता आम्ही भाजण्यासाठी इथे घेऊन आलो आहे. आणि आता पहिला आम्ही त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतो आहे. त्याच्यासाठी जास्त आम्ही वाटप वगैरे घरून आणलं नाही आहे. फक्त चटणी मीठ आणि तेलामध्ये तव्यावरती आम्ही ते मासे भाजणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे चटणी मीठ एकत्र कर. चटणीने मीठ आम्ही त्याच्यासाठी एकत्र करतोय. टाकायचं पहिली चटणी टाकून घेतोय त्याच्यामध्ये. बघ किती लागते. टाक सगळीच टाक. बस अजून टाक. हा कोल्हापुरीला. आणि हा जो मसाला तुम्हाला लाल दिसतोय तो कोल्हापुरी मसाला आहे, गावठी. बघू शकता तुम्ही इथे दाखव. गावठी लाल मसाला आहे जो घरीच बनवलेला आहे. बघू शकताय. ही चटणी टाकून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आम्ही आता मीठ टाकत आहोत. बघ बस ते आता चांगल्या प्रकारे मी आता असं मिक्स करून घेतोय. अरे वापर करा सगळ्या माशाला लागला. तर मित्रांनो सुंदर असे मासे इथे मिक्स करून आमचे झालेले आहेत चटणी मीठ लावून. आणि आता ते आम्ही भाजायला घेतोय. इथे एक दुसरी चूल केली आणि तुम्ही पहिली चूल तिकडे बघू शकता. ती थोडी तिकडे जरा मोठी असल्यामुळे आणि हा तवा त्याच्यावरती राहत नव्हता तर आम्ही इकडे छोटीशी चूल केली आणि त्याच्यावरती आता प्रॉपर तवा राहिलेला आहे. तर आता आम्ही हे मासे भाजायला घेतोय. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय आमची जी सहकारी मित्र गेले होते मासे पकडायला ते आता आले तिकडे. बघू शकता हे बघा. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय दुसऱ्यांदा आम्ही ते जाळं टाकलं होतं. त्याच्यानंतर जे मासे भेटले ते बघू शकता. इथं 3 नायण्या भेटलेत. ते सत्यवान पाटील आहे इकडे आणि आता आपले महेंद्र पाटील पण आमच्याकडे जॉईन झालेत. आणि इकडे वैभव पाटील कुठे आहे ते गाडी आणायला गेला तिकडे आणि आता आलेत जावा घेऊन. बघू शकता बंटी पाटील आणि इकडे मोहन पाटील. आणि त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल आता मेजवानी इथे करून ठेवले. ते मासे पण एकदम कडक भाजून झालेले आहेत. तर मित्रांनो मासे तर भाजत ठेवून आम्ही आलोय. आता गुरु आहे तिथे तो बघतोय सध्या तिथे. आणि आता आम्ही पत्रावळी वगैरे काही घेऊन नाही आलोय. तर आता आम्ही चांदोडाची पानं नेण्यासाठी आलोय. पूर्वीची लोक जी होती ती जंगलात वगैरे जेवण करण्यासाठी जायची. ती याचा वापर करायची आणि याच्या पत्रावळी बनवायची. तर आता आम्हाला पत्रावळी बनवण्यासाठी तेवढा वेळ नाही आहे. आता आम्ही ही पानं काढून घेऊन जाणार आहोत. कशाला तर मासे खाण्यासाठी. आम्ही त्याच्यासाठी डिश नाही आणली आहे म्हणून आता ही जी पानं आहेत चांदोडाची ती बघू शकता तुम्ही. आता आम्ही तोडून एक पान तोडून असं आम्ही घेऊन जाणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्की आवडेल तुम्हाला. धन्यवाद. मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं तिथं नाव ये तुझंच बटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं. तर मित्रांनो आमची छोटीशी पार्टी करून आम्ही आता घरी जायला निघालोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल तुम्हाला. आणि हा जर अनुभव घ्यायचा असेल तर गावी येणं खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही ते करून दाखवलं आहे आज. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.